सहकारी साखर कारखानदारीमुळे ऊस हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं नगदी पीक झालं आहे। मध्यंतरीच्या काळात ऊसाची उत्पादकता एकरी 20-25 टनापर्यंत खालावल्यानं शेतकऱ्यांना ते परवडण्याचे झाले होते। मात्र नवीन वाण आणि तंत्रज्ञानाच्या संशोधनातून ऊस पुन्हा उभारी घेऊ लागला आहे। ऊसाच्या शेतीचं आगर असणाऱ्या कोल्हापूर सांगली परिसरात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आता शेतकरी ऊसाचं उच्चांकी उत्पादन घेऊ लागला आहे। त्यापैकीच एक आहेत सांगली जिल्ह्यातील कामेरीचे प्रगतिशील शेतकरी जगदीश पाटील। मी सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो। पाट पद्धतीचं पाणी असायचं ऊसाला आणि त्यावेळेचं जी एकरी ॲव्हरेज होतं ते साधारण 20-25 टनाच्या पुढं कधीही मी गेलो नाही। 50 एकर ऊस तुटावा त्यावेळेला 700-800-1000 टनाची लेवल लागायची। त्यानंतर मी विजेचा अभाव म्हणजे लोड शेडिंग आणि अवेळी मिळणारी वीज याच्यासाठी ठिबक सिंचनकडे वळलो आणि ठिबक सिंचन एवढ्या मोठ्या मी प्रमाणात केलं की माझ्या 40 एकर क्षेत्रावर मी एका वेळेला ठिबक सिंचन उभा केलं। आणि त्यानंतर आमचे जे नेते आहेत आदरणीय जयंतराव पाटील साहेब हे माझी शेती बघायला आले आणि त्यांनी मला इस्रायलसाठी निवड केली माझी आणि इस्रायलला मला पाठवलं। इस्रायलवरनं मी परत आल्यानंतर त्या देशात ॲटोमायझेशन कसं चालतं हे मला बघायला मिळालं आणि तिकडून परत आल्यानंतर मी निर्णय घेतले की आपणही आपल्या शेतावर ॲटोमायझेशन करायचं। आणि मी ॲटोमायझेशनचे सगळे कंपनीशी चर्चा करून जे माझं सुरुवातीला मॅन्युअल होतं ते मी सगळं ॲटोमायझेशन करून घेतलं। त्याचा मला फायदा असा झाला की अवेळी मिळणारी जी वीज होती रात्री 2 वाजता येणारी वीज याला कुठलाही कामगार आता मला इथं गरज नाही कामगाराची। ॲटोमायझेशनमुळे ते ॲटोमॅटिक चालू होणे टायमिंगप्रमाणे व्हॉल्व बदलतात आणि बॅकवॉश हे ॲटोमॅटिक होतं। याच्यामुळं एक तर कामगाराची गरज नाही, दुसरी गोष्ट की आपल्यालाही डोक्याला निवांतपणा झाला। मी आता टोटल माझ्या एकूण क्षेत्रावर 62 एकरावर मी ॲटोमायझेशन सगळं जोडून घेतलेलं आहे। माझी जी एकत्र कुटुंब आहे माझं मी आणि भाऊ माझी शेती आहे ती एकूण 86 एकर आहे, सगळी इरिगेटेड आहे। माझं इथं जी शेत आहे ह्या शेतावर माझं साधारण एका विहिरीवर 40 एकर बागायत आहे। विहिरीची खोली आहे 105 फूट खोल आहे, 60 फूट बांधकाम आहे आणि ह्या एकाच विहिरीवर साधारण 52.5 हॉर्सपॉवर HP हे 4 पंप आहेत, 2 15 HPचे, एक 10 HPचा आणि एक 12.5 HPचा। याच्यानंतर मी फर्टिगेशन सुद्धा ॲटोमायझेशन केलं। त्याच्यासाठी मी जैन कंपनीशी चर्चा करून त्यांनी मला मेड इन स्पेनचे एक छोटा पंप अर्धा HPचा तो त्यांनी मला मिळवून दिला आणि त्यांच्या सल्ल्यानं फर्टिगेशन सुद्धा ॲटोमायझेशनचं सगळी सिस्टीम मी जोडून घेतली। त्याचा फायदा असा झाला की माती परीक्षणानुसार आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कुठल्या पिकाच्या कुठल्या वयात कुठले घटक गेले पाहिजेत हे ॲटोमायझेशनमुळं मी ऊस जरी पीक मोठं आलं तरी आत जाता येत नाही। त्याच्यामुळं माझं जे ॲटोमायझेशनमुळं खताचे डोस पिकाला व्यवस्थित मिळायला लागले आणि ह्या सगळ्या ह्याच्यामुळं माझं एक क्षेत्र होतं म्हणजे आता जे ॲव्हरेज होतं ते ॲव्हरेज माझं 5 पट वाढलं। मी पहिल्याच वर्षी साधारण 99 टनावर पोहोचलो 86-032 या जातीला आणि 265 ही जात मी साधारण 20-22 एकरावर केली। त्याचं मला सरासरी उत्पन्न एकरी 130 टनानं पडलं। ऊस शेतीमधील तोडणी कामगारांचा प्रश्न, कमी पडणारं पाणी आणि पुरेसे न मिळणारे सेंद्रिय खत यावर नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नक्कीच मात करता येईल। ऊसाला ज्यावेळेला तोड आली त्यावेळेला माझा एक साधारण 30 एकर ऊस हा मशीननं तोडला गेला। त्याच्यामुळे जे पाचट मी दरवर्षी राखतोच पण त्या पाचट या मशीनमुळे तोडल्यामुळे फायदा असा झाला की त्या पाचटाचा कुट्टा झाला कंप्लीट आणि तो तसाच मी सरीत दाबून घेतला, वरचे बोटे मोकळे केले आणि परत जे सिस्टीम होती आपली ठिबकची ते परत मी सगळी जोडून घेतली आणि पाचटवर पाचट कुजण्यासाठी मी कारखान्याचं जे कंपोस्ट मिळतं कंपोस्ट म्हणजे मळीपासून जे कंपोस्ट तयार केलेलं आहे ते पाचटवर सगळं टाकून घेतलं। त्याच्यामुळे पाला कुजायची प्रक्रिया जी आहे ती फास्ट होती
पाचट राखल्यामुळं साधारण मला एकरी 4 ते 5 टन जादा खत मिळालं, सेंद्रिय खत. शिवाय आता जे काय ते डोसेस आहेत ते सगळे मी सुरुवातीला पाल्यावर सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरिया टाकून घेतला आणि त्यानंतरचे जे डोस आहेत ते सगळे डोस मी ड्रीपमधून देतो. आणि साधारण आता 1-2 पाऊस पडला की घाती बघून मी पॉवर टिलरनी परत भर लावणार आहे ऊसाला. अजून लावलेली नाही, कारण अजून 65 तासाच शिल्लक आहे. साधारण जूनच्या दरम्यान ह्या खोडब्याची आता भरणी होईल. शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी कृषी विद्यापीठांमध्ये होणारा अत्याधुनिक संशोधन साधनांचा वापर आता शेतकऱ्याच्या बांधावर होऊ लागला आहे. माझी जी हॉल सिस्टीम आहे ती एका हॉलला साधारण क्षेत्र 3 एकर दिलेलं आहे. तर तो एक हॉल माझा साधारण 2 तास चालतो उन्हाळ्यात. आपल्याला जे ऋतू आहेत उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतूप्रमाणे त्याचं टायमिंग आम्ही कमी जास्त करतो. मी आता ह्याच क्षेत्राला इथं जी माझं ही सगळी सिस्टीम आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला मी वेदर स्टेशन उभा केलेलं आहे. त्याचा फायदा एक असा की हवेतली जी आर्द्रता आहे ती आर्द्रता किती कमी जास्त प्रमाणात आहे त्याच्यावरती आम्ही इथं टायमिंग कमी जास्त करतो. पाणी वाढवायचं का कमी करायचं हे उन्हाळ्यापुरतंच फक्त त्याच्यावर लक्ष द्यायला लागतं. हिवाळ्यात, पावसाळ्यात काय फारशी पाण्याची गरज भासत नाही. त्या नियोजनप्रमाणे 1 तास, 1.5 तास याप्रमाणे व्हायला आम्ही कमी जास्त करतो. आधुनिक शेतीचं आपण सगळे म्हणतो, पण काही गोष्टी अशा आहेत की न परवडण्यासारख्या आहेत शेतकऱ्याला. खरं तर शासनानं या ठिबकचं जे आता जे संच आहे याच्यासाठी जी आता सबसिडी 50% जाहीर केलेली आहे. पण 50% देत असताना त्याचा खर्च त्यांनी फक्त 25,000 गृहीत धरला आहे. प्रत्यक्षात हे उभा करताना 35,000च्या आत खर्चच होत नाही. तर इथं सबसिडी वाढवायला पाहिजे, अनुदान. आणि दुसरी गोष्ट अशी की ह्याला लागणारी जी विद्राव्य खत आहे याच्यावर सुद्धा 50% सबसिडी चालू करायला पाहिजे. हे कशी शेतकऱ्याला स्वस्त मिळते हे थोडंसं शासनाने जर बघितलं तर शेतकऱ्यालाही बऱ्यापैकी हातभार लागेल आणि आधुनिकतेकडे शेतकरी वळेल. आधुनिक तंत्रज्ञान वापरून ऊसामध्ये भरघोस उत्पन्न मिळवणारे जगदीश पाटील आता हळदीसारख्या दुसऱ्या नगदी पिकाकडे वळले आहेत. मी हळद पीक हे पहिल्यांदाच घेतोय. याच्यासाठी मार्गदर्शक म्हणून डॉक्टर जितेंद्र कदम, भुईंचे राजेंद्र गायकवाड आणि आष्ट्याचे संजीव माने यांच्या मार्गदर्शनाखाली मी आत्ता 10 एकर हळदीचा प्लॉट तयार केलेला आहे. आम्ही जे टार्गेट ठेवलेलं आहे हळदीसाठी ते 40 क्विंटल, एकरी 40 क्विंटलच्या पुढं हळद निघल अशा दृष्टीनं मी सगळी मेहनत केलेली आहे. बेड पद्धतीवर आणि ठिबक संच बसवून त्या ह्याच्यावरती मी हळदीचं पीक घेणार आहे. त्याच्यासाठी सुरुवातीला मी उभी आणि आडवी नांगरट 2 वेळा रोटर मारलेला आहे सऱ्या सोडून. आणि त्यानंतर तंबाखू धस, हळद धस आणि शेणखत, कारखान्याचं कंपोस्ट हे सगळं मातीत मिसळून घेतले. हळदीची जी जात आम्ही निवडलेली आहे ते सेलम या जातीची हळद करणार आहे. बेड जे आहेत ते साधारण 4 फूट रुंदीचे बेड आहेत आणि 2 गड्ड्याचं जे अंतर आहे ते साधारण 9 इंच आहे. लॅटरलच्या एका साईडला 5 इंच आणि दुसऱ्या साईडला 5 इंच. हे आडवं अंतर 2 गड्ड्याचं येईल साधारण 10 इंच आणि उभं अंतर 9 इंच येईल. अशा पद्धतीनं हळद टोकन होईल. शेतीमधून भरघोस उत्पन्न काढण्याचा ध्यास असेल, त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी असेल तर कमीत कमी सामुग्रीमध्ये जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा मार्ग या आधुनिक तंत्रज्ञानाच्या रूपानं आपल्यासमोर उपलब्ध आहे. या तंत्राचा योग्य वापर केल्यास बदलत्या जागतिक परिस्थितीला तोंड देण्यामध्ये आपला शेतकरी नक्कीच यशस्वी होईल यात शंका नाही. राहुरीचे साधू बाबा होते मोठे प्रतापी. सर्व म्हणायचे बाबा नशीब बदलता तुम्ही. ते शेती करायच्या अशा गोष्टी सांगायचे ज्यामुळे पिकांचे ढीग लागायचे. पण एक दिवस साधू बाबांचं फुटलं गुपित.
किसान कॉल सेंटर कडून समजत होती उन्नत शेतीची सर्व बात. शेतीशी संबंधित काहीही समस्या असेल तर किसान कॉल सेंटरच्या शेती तज्ञांचा मोफत सल्ला घ्या, त्वरित त्याच वेळी आपल्याच भाषेत बोलून. शेतीवाडीशी संबंधित कोणताही सल्ला किंवा प्रश्नासाठी मोफत नंबर मिळवा 1800 180 1551.